बीडच्या राजकारणातून क्षीरसागर तडीपार। बीडमध्ये श्वासही घ्यायचा असेल तर तो क्षीरसागरांच्या परवानगीनेच, ही ओळ एकेकाळी गमतीने बोलली जात होती। पण त्याच बीडने क्षीरसागर कुटुंबाच्या हद्दपारीचा सुपडा साफ केलाय। 4 दशकांच्या राजकारणाचा तुरा खाली पडताना दिसत आहे। बीड मराठवाड्यातील राजकारणाचं केंद्र मानलं जाणारा जिल्हा, सत्ता संघर्ष, घराणेशाही, निष्ठा आणि बंडखोरी या सगळ्यांचा साक्षीदार राहिलेला हा जिल्हा आज पुन्हा एकदा मोठ्या राजकीय बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे। कारण बीडच्या राजकारणातून तब्बल 4 दशके प्रभाव गाजवणाऱ्या क्षीरसागर घराण्याचा प्रभाव संपल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। हा केवळ राजकीय आरोप आहे का, की वास्तव बीडच्या राजकारणातून एक प्रभावी घराणं हद्दपार होतंय? 4 दशके म्हणजे 4 पिढ्यांनी मतदान पाहिलं, 4 वेळा नेतृत्व बदललं, पण सत्ता आणि निर्णय प्रक्रियेत क्षीरसागर नाव कायम होतं। निवडणुका असोत किंवा संघटनात्मक निर्णय, क्षीरसागर घराण्याची भूमिका महत्त्वाची मानली जायची। कार्यकर्ते त्यांच्या एका शब्दावर उभे राहत होते, विरोधकही त्यांना डावलून पुढे जाण्याची हिंमत करत नव्हते। मात्र आज चित्र वेगळं आहे। राजकारण बदललं, समीकरण बदलली आणि सत्ता सरकली। ज्या भागात कधी क्षीरसागरांचा निर्विवाद वर्चस्व होतं, त्याच भागात आज नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू आहे। जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे, तर या उलट नव्या नेतृत्वात आत्मविश्वास दिसतोय। पूर्वी प्रश्न असायचा, क्षीरसागर काय निर्णय घेतात? आज प्रश्न आहे, क्षीरसागर अजून राजकीय केंद्रात आहेत का? आणि हाच प्रश्न त्यांच्या कमजोर झालेल्या राजकीय स्थितीचं उत्तर देतोय। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। घराणेशाहीवरच घराणेशाहीचा घाला। बीडच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही, इथे अनेक घराणी उदयास आली, टिकली आणि कधी कधी संपली देखील। तसेच एक महत्त्वाचं घराणं म्हणजे क्षीरसागर कुटुंब। या घराण्याच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून। काँग्रेसच्या त्या एक मातब्बर नेत्या होत्या। इंदिरा गांधी, शीला दीक्षित यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध होते। गांधी घराण्याशी असलेली निष्ठा क्षीरसागरांनी प्राणपणाने जपली। सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास थेट खासदारकीपर्यंत पोहोचला। राजकारणासोबतच शिक्षण संस्था, साखर कारखाने, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून गावोगावी कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं विणलं गेलं। आजही बीड जिल्ह्यात असं एकही गाव सापडणार नाही जिथे क्षीरसागरांचा कार्यकर्ता नाही। सहकाराच्या माध्यमातून क्षीरसागर घराण्याने बीड जिल्ह्यावर आपला दबदबा निर्माण केला। शिवाजीराव पंडित असोत किंवा आडसकर, क्षीरसागरांच्या राजकारणाला हादरे देणारे अनेक प्रयत्न झालेत, पण हे घराणं कधीच डगमगलं नाही। केशर काकूंच्या पश्चात त्यांचे मोठे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय वारसा पुढे चालवला। याच काळात बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचाही उदय झाला। मुंडेंचं धाडसी राजकारण बीडकरांना भावलं, पण मुंडे आणि क्षीरसागर यांची राजकीय जवळीक कधीच लपून राहिली नाही। दोघांनीही एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत बीडचं राजकारण स्वतःभोवती फिरवत ठेवलं। पण मग 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला कसा? तर बीड नगरपालिकेवर क्षीरसागर कुटुंबाची तब्बल 40 वर्षाची एकहाती सत्ता होती। नगरपालिकेत निवडणूक लढवायची की यंदा बिनविरोध करायची, हा फैसला क्षीरसागरच करत होते। डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर परिषदेवरील पकड कधीही ढिल्ली पडू दिली नाही। मात्र बी फॉर्म देण्याच्या वादातून योगेश क्षीरसागर ऐनवेळी भाजपाशी संगत करतात आणि इथूनच घड्याळ उलटं फिरायला लागतं। योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील आपापसातील यादवी क्षीरसागर घराण्याच्या राजकारणाला कमकुवत करत गेली। संदीप क्षीरसागर यांचा अति आत्मविश्वास अजित पवार गटाच्या विजयाचा मार्ग मोकळा करताना दिसत आहे। जिल्ह्यातील गावागावात कार्यकर्त्यांची फौज, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या सगळीकडे क्षीरसागरांचंच प्राबल्य होतं। पण हे प्रस्थ रोखण्यासाठी घरातच सुरुंग लावण्यात आला। या फोडाफोडीतून संदीप क्षीरसागर यांच्या राजकारणाचा उदय झाला, पण त्याच वेळी मूळ क्षीरसागर घराणं आपलं अस्तित्व गमावून बसलं। घरातले राजकीय मतभेद विकोपाला गेले आणि त्याचा थेट परिणाम म्हणून 40 वर्षापासून असलेली बीड नगर परिषदेवरील सत्ता लयाला गेली। नव्या आघाड्या, नव्या युती, नवी समीकरणांमध्ये जुन्या नावांना जागा उरलेली नाही। राजकारणाचा वेग वाढलाय, पण क्षीरसागर घराणं त्या वेगाशी जुळून घेऊ शकलं नाही, असं अनेक जाणकार सांगत आलेत। पक्षीय राजकारणाचा फटका की जनतेचा बदललेला मूड, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। काहींचं म्हणणं आहे की क्षीरसागर घराण्याचा जनाधार आजही तितकाच महत्त्वाचा आणि मजबूत आहे। मात्र पक्षीय राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे त्यांना बाजूला केलं गेलं। तर दुसऱ्या बाजूने मत असंही आहे की 4 दशकांच्या सत्तेनंतर जनतेला बदल हवा होता। नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मानसिकता तयार झाली होती। सत्ता आणि अपेक्षा या 2 टोकांच्या संघर्षात क्षीरसागर घराणं अडकलं। राजकीय मित्र दुरावले, विरोधक मजबूत झाले। एकेकाळी जवळचे मानले जाणारे सहकारी हळूहळू दुरावत गेले।
काहींनी मौन स्वीकारलं तर काहींनी उघडपणे भूमिका बदलली. याच काळात विरोधकांनी संधी साधली. पूर्वी दुर्लक्षित असलेले चेहरे आज नेतृत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. नवीन राजकीय गणितं मांडली जात आहेत आणि या सगळ्यात क्षीरसागर घराणं हळूहळू बाजूला पडताना दिसतंय. 4 दशकांच्या राजकारणाचा हा शेवट आहे का? राजकारणात शेवट हा शब्द कायमस्वरूपी नसतो. आज जे संपल्यासारखं वाटतं ते उद्या नव्या रूपात परत येऊ शकतं. मात्र सध्याचं वास्तव असं सांगत आहे की बीडच्या राजकारणात क्षीरसागर घराण्याची पकड सैल झाली आहे. हा बदल केवळ राजकीय नाही तर सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. कारण बीडमधील जनता आता नावावर नाही तर कामावर विश्वास ठेवायला लागली आहे की काय असं जाणवतंय. बीडने पुन्हा एकदा शिकवलं की सत्ता कायम कुणाची नसते. बीडच्या मातीत राजकारण कधी स्थिर राहत नाही. इथे प्रत्येक निवडणूक नवाच इतिहास घडवत असते आणि प्रत्येक घराणं काळाच्या कसोटीवर तपासलं जातं. आज क्षीरसागर घराण्याची कसोटी आहे, पण उद्या कुणाची असेल हे सांगता येत नाही. पण एक मात्र नक्की आहे, बीडचं राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आलं आहे आणि या बदलाकडे दुर्लक्ष करून कोणत्याच विरोधी पक्षाला किंवा राजकीय पक्षाला परवडणार नाहीये. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.